गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील गंभीर निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। जिल्हा आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील 5 रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आल्या। मात्र त्यापैकी 3 रुग्णवाहिका तब्बल 2 वर्षांपासून तर 2 रुग्णवाहिका गेल्या 6 महिन्यांपासून शोरूममध्येच पडून असल्याचा आरोप करण्यात आला आहे। काही वाहनांमधील इंजिन, गिअरबॉक्स आणि इतर महत्त्वाचे सुटे भागही गायब असल्याची माहिती समोर आल्यानं या प्रकरणानं गंभीर वळण घेतलं आहे। या प्रकरणाची दखल घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर जोरदार टीका केली। दुर्गम आणि आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात रुग्णवाहिका वर्षानुवर्ष बंद ठेवणं म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचं सांगत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। रुग्णवाहिकांमधील साहित्य गायब होण्यामागे गैरव्यवहार झाला का याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली। विधानसभेत उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी या गंभीर प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याचं आणि सर्व रुग्णवाहिका लवकरात लवकर सेवेत आणण्याचं आश्वासन दिलं। एवढा मोठा विलंब का झाला याची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून चौकशी अहवालातून नेमकं सत्य काय समोर येतं याकडे आता संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। अरे काय पाहिना बिनबार पैसे मारू नये सभागृह सुरू असताना। अध्यक्ष महोदय अत्यंत महत्वाचा विषय असा आहे, माननीय आरोग्य मंत्री इथे बसलेले आहेत। सुधीर भाऊ एकच मिनिट। गडचिरोली जिल्ह्यामधील मागच्या 2 वर्षांपासून 5 एम्ब्युलन्स पडून आहेत, दुरुस्त होत नाही। 18 एम्ब्युलन्स नादुरुस्त आहेत। त्या ज्या शोरूम मध्ये जिथे दुरुस्ती होतात त्या सर्व रुग्णवाहिका ज्यावेळेस घ्यायला गेलेत त्यावेळेस त्या शोरूमच्या मालकाने त्यांना सांगितलं की या दुरुस्त करणार नाही, आमचे थकीत बिल दिले नाहीत, म्हणून त्या एम्ब्युलन्स मधल्या अनेक स्पेअर पार्ट त्यांनी काढून टाकले। 5 रुग्ण आज 18 रुग्णवाहिका बंद आहेत। अत्यंत गंभीर आहे। गडचिरोली सारखा अत्यंत संवेदनशील जिल्हा, आदिवासी बहुल जिल्हा आणि त्यामध्ये दुर्गम जिल्हा, त्यातली रुग्णवाहिकेची अशी अवस्था होत असेल अध्यक्ष महोदय, तर मंत्री महोदयांनी तातडीनं लक्ष घेतलं पाहिजे आणि त्याच्या अधिकाऱ्यांना बोलवा। का 2.5 वर्षापासून रुग्णवाहिका पडून आहेत, का दुरुस्त होत नाही, कशामुळे झाले याची माहिती घ्या आणि आरोग्य व्यवस्था पूर्ववत कशी होईल यासाठी लक्ष घाला। हे महत्वाचा विषय होता म्हणून आपलं लक्ष वेधलं अध्यक्ष महोदय।